नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील नाही किंवा पती नाही, त्या लाडक्या बहिणींनी आपली ई-के-वाय-सी कशा पद्धतीने करायची यासंबंधीचं अतिशय महत्त्वाचं आणि दिलासादायक अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी एक जी.आर. निर्गमित करून आलेलं आहे. या नवीन जी.आर.नुसार ज्या लाडक्या बहिणींचे वडील किंवा पती नाही, त्या लाडक्या बहिणींना त्यांची हाफ ई-के-वाय-सी करायची आहे, असे स्पष्टपणे या जी.आरमध्ये सांगण्यात आलेले आहे. या नवीन जी.आरनुसार कशा पद्धतीने हाफ ई-के-वाय-सी करायची आहे हे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. स्क्रीनवर हा जी.आर पहा. यामध्ये सर्वात प्रथम ई-के-वाय-सी करण्यासाठीची जी अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025 होती, ती आता तारीख वाढवण्यात येऊन अंतिम तारीख आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत असणार आहे. यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा नंबर 2, या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-के-वाय-सी करावी. म्हणजे ई-के-वाय-सी करण्यासाठीची जी वेबसाईट आहे ladkibaheen.maharashtra.gov.in, या वेबसाईटवर आल्यानंतर येथे पात्र लाभार्थी महिलेने स्वतःचा आधार नंबर या बॉक्समध्ये टाकायचा. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा आहे तसा बॉक्समध्ये भरून घ्यायचा. कॅप्चा भरल्यानंतर मी सहमत आहे या बॉक्समध्ये टिक मार्क करून OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP येईल. तो OTP या बॉक्समध्ये टाकून सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं. आता ज्यांना वडील नाहीत किंवा पती नाही, लाडक्या बहिणींची आता ई-के-वाय-सी म्हणजे हाफ ई-के-वाय-सी झालेली आहे. याच्यानंतर वडील किंवा पतीचा आधार नंबर टाकून त्यांना पुढील प्रोसेस करायची नाही. त्यानंतर त्यांनी त्यांचे वडील किंवा पती यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित म्हणजे स्थानिक अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करावी. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा नंबर 3, अंगणवाडी सेविकांनी लाभार्थी महिलांनी त्यांच्याकडे दाखल केलेल्या प्रमाणपत्राची पडताळणी करून त्या लाभार्थी महिलांना वडील किंवा पती यांची ई-के-वाय-सी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी. त्यानंतर जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत शासनास याबाबतची शिफारस करावी. आणि ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर त्या बहिणींची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होऊन त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र राहून त्यांना या पुढील हप्ते मिळणार आहेत. तूर्तास धन्यवाद.